आजचा नाश्ता आहे लहान मुलांसाठी। तर हा पराठा ज्वारीच्या पिठापासून बनवलेला आहे। तर हा पराठा तुम्ही 1 वर्षाच्या तर 3-4 वर्षाच्या मुलांसाठी नाश्त्यासाठी बनवू शकता, साठी सुद्धा बनवू शकता। हेल्दी आहे, पौष्टिक आहे आणि पचायला सुद्धा ज्वारीच्या पिठापासून बनवलेलं म्हणून खूप हलका आहे। तर चला, पौष्टिक अशी रेसिपी आहे आजची। नक्की व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा। झटपट तयार होतो, अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये हा पराठा तयार होतो। टिफिन असो, नाश्ता असो, लहान मुलांना असा पराठा खूप आवडतो। तर ही माझी मुलगी 1 वर्षाची जवळजवळ होत आलेली, अजून तिला 1 वर्ष कंप्लीट झालं नाही। तिला असा पराठा बनवून दिला की ती हातानेच खाते। आता हा खायला सुद्धा चवीला एवढा मस्त लागतो ना, मोठे जरी असाल तुम्ही, आपण सुद्धा हा पराठा खूप आवडीने खाऊ शकतो, एवढा टेस्टी लागतो। चला मग साध्या आणि सोप्या आणि झटपट पद्धतीने हा पराठा बघूयात। या अगोदर मी पालकाचा पराठा तुम्हाला शेअर केलेला आहे, तिथे मला खूप छान व्ह्यूज आले होते। म्हटलं चला अजून एक लहान मुलांसाठी पराठा शेअर करावा। आता तो मोठ्या मुलांसाठी शेअर केला, तर आजचा हा पराठा लहान मुलांसाठी आहे। तर चला, पराठा बनवण्यासाठी आपल्याला 1 चमचा पीठ घ्यायचं आहे ज्वारीचं, त्यानंतर अर्धा चमचा बेसन पीठ घ्यायचं आहे, थोडीशी हळद टाकायचे। तुमची मुलं जर लहान तिखट खात असतील तर अगदी नकळत तिखट टाकायचे, जिरे टाकायचे किंवा मग जिरा पावडर टाकायचा असेल तर चवीपुरतं मीठ टाकायचं। झालं आपलं इथं बॅटर मिक्स करायचं आणि छान भिजवून घ्यायचं। आता पराठा जर आपल्याला छान मऊ हवा असेल तर बॅटर जास्त घट्ट न करता छान सैलसर असं भिजवून घ्यायचं आहे। तर चला, थोडं थोडं पाणी करून आपण हे बॅटर भिजवायचं। आता मुलं जर मोठे असेल 2-3 वर्षाचे तर पिठाची क्वांटिटी तुम्हाला जास्त लागेल। आता ही माझी मुलगी 1 वर्ष पण नाही कंप्लीट झालं, त्यामुळे अगदी थोडंसं पीठ घेतलं आहे बरं का। तुमचं मुले मोठे असतील तर मग तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवा। तर या पद्धतीचं आपल्याला बॅटर भिजवून घ्यायचं। जास्त घट्ट केलं ना तर जे पराठा आहे तो असा कडक होतो आणि चवीला सुद्धा छान मऊ मऊ, खायला चवीला सुद्धा छान लागत नाही आणि मऊ मऊ सुद्धा होत नाही। 5 ते 10 मिनटं बॅटर भिजू द्यायचं। वेळ असेल तर, वेळ नसेल तर लगेच झटपट तुम्ही बनवायला घेऊ शकता। आता कोथिंबीर टाकली आहे थोडीशी, म्हटलं चला अजून चवीला छान लागेल। तवा ठेवायचा, तवा थोडासा गरम झाला की तेलाने एकदा ग्रीस करायचा, म्हणजे कसं पराठा चिटकणार नाही। तर चला, बॅटर अगोदर 5 मिनटं मी भिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर तव्याला तेल लावून घ्यायचं आहे। एखाद्या वेळेस पहिला पराठा चिटकू शकतो, पण घाबरू नका, दुसरा पराठा बिलकुल चिकटणार नाही। तर यामध्ये बेसन पीठ असल्यामुळे काय होतं, सॉफ्टपणा येतो त्याला, म्हणजे असा लुसलुशीतपणा येतो। आता फक्त ज्वारीचं, तुम्ही इथे गव्हाचं किंवा नुसतं ज्वारीचं पीठ वापरलं तर तो चिवट होऊ शकतो, त्यामुळे थोडंसं बेसन पीठ नक्कीच टाकायचं आहे। आणि गव्हाचं पीठ शक्यतो टाकूच नका, कारण 3 मिसळ होती आणि बाळाला पचायला जड जातं। लहान बाळ असेल तर, मोठे बाळ असेल तर गव्हाचं पीठ घेऊ शकता थोडंसं, पण लहान बाळांना 2-3 पिठाचं मिक्स देणं आपण सध्या तरी टाळत असतो, कारण बऱ्याच लोकांना माहिती नसेल की ते 3 मिसळीचं लहान मुलांना देत नसतात, म्हणून शक्यतो टाकू नका। तर चला, पराठा मस्त असा पसरवून घ्यायचा आहे। त्यानंतर अगदी थोडंसं 1-2 चमचे पाणी सोडायचे। पराठा टाकता वेळी जास्त पातळ टाकू नका, कुरकुरीत हवा असेल, मोठे मुलं असतील तर मग पातळ टाका, पण लहान मुलं असतील तर जाडसर ठेवा, म्हणजे कसं खायला त्यांना मऊ लागला पाहिजे। आता 2-3 चमचे पाणी का टाकायचं, पराठा आपला छान उकडला सुद्धा पाहिजे आणि मग तो मऊ सुद्धा झाला पाहिजे। मग अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि पाणी टाकल्यामुळे तो आता प्लेट ठेवायची झाकून आणि तो छान आता उकडतो सुद्धा आणि भाजतो सुद्धा। चला, 2-3 मिनटं छान आपल्याला खालच्या साईडने हा भाजून घ्यायचा। बघू शकता तुम्ही, वरच्या साईडने मस्त उकडून निघलेला आहे। आता हा जरी नाही भाजला तरी सुद्धा चालतं, पण चला, लहान मुलं आहेत त्यामुळे उकडून घ्यायचं आहे, व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, घाई करायची नाही, मंद आचेवर भाजायचा आहे आणि मग मस्त असा खायला छान लागतो बरं का लहान मुलांना। आता तुम्हाला जर आवडत असेल जास्त प्रमाणात तेल तर लावा, नाही लावलं तरी सुद्धा चालतं बरं का। चला, अजून 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे, खालची साईड भाजायची आहे, म्हणजे हा पराठा उकडून भाजून निघलेला आहे, त्यामुळे अगदी जास्तच हेल्दी होतो। तर चला, दोन्ही साईडने मस्त असा हा पराठा भाजलेला आहे, रेडी झाला आहे। चला, आता गरमागरम हा लहान मुलांना द्यायचा आहे। आता लहान मुलं गरम गरम खात नाहीत, पण जास्त वेळानंतर दिला की मग कसा तो कडक होऊन जाईल, त्यामुळे असा झाला की थंड करून लगेच त्यांना खायला द्यायचा। आता जर तुमचे 3-4 वर्षाचे मुलं असतील तर ते कसं
असे 3-4 तुकडे केले पोळीसारखे की ते खाऊ शकतात. पण अगदी छोटे जर मुलं असतील तर मग तुम्ही कसं त्यांना अगदी छोटे छोटे तुकडे खाता येतील असे करून द्या, म्हणजे ते कसं हातानंच जेवतात. आणि अशा रेसिपीज जर लहान मुलांसाठी बनवल्या तर मग मुलांना हाताने जेवायची सवय लागते. आता आपण असं सुक्कं सुक्कं 2-3 टाईम मुलांना देऊ शकत नाहीत, पण एखाद्या टायमिंगला हे पराठा देऊ शकतो. हेल्दी आहे, पौष्टिक आहे, पचायला हलका आहे. चला मग, माझी मुलगी भूक लागलेली होती, वाटच बघत होती मम्मी माझ्यासाठी काय बनवते. तर चल, पिल्लू बघितलं की खुश झाला. आता तिला घ्यायचा होता पण गरम होता म्हणून मी घेऊ नाही दिला. तरी तिला सुद्धा हात लागला की गरम लागलं. मग तिला राग आलाय, मम्मा मला देत नाहीये. तर म्हटलं अगं चल, तुला अगोदर चेअरवर बसवते आणि नंतर खायला देते. चला, तिला खूप भूक लागलेली होती, तिला असा पराठा दिला की खूप आवडतो. चला मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करा तुमच्या मुलांसाठी, नक्कीच त्यांना आवडेल. आता हे तुम्ही टिफिनला सुद्धा देऊ शकता लहान मुलांना, केचप बरोबर, मोठे असतील तर दह्याबरोबर. आणि आपल्याला सुद्धा खायला हे पराठे गरम गरम खूप छान लागतात. एकदा रेसिपी नक्कीच ट्राय करा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा. न विसरता लाईक करा व्हिडिओला. आणि असेच नवीन नवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर मग सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला मग, माझ्या पिल्लूला भूक लागलेली होती, तिने खाऊन घेतला पराठा बरं का. तिच्या हातानंच जेवती ती. कधी कधी असा पराठा दिला की, आता तिला चेअरवर कम्फर्टेबल जेवता येत नव्हतं म्हणून मग मी खाली ठेवलं आणि मग छोटे छोटे तुकडे करून दिले आणि मग तिने मस्त हातानं असं जेवले. आता ते एवढा पराठा खाईल असं शक्य नाही, थोडाफार शिल्लक राहिला होता. तिने जवळजवळ अर्धा तरी खाल्ला असेल. चला मग, भेटूया नवीन रेसिपीसोबत. बाय.